जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सन 2020 मध्ये घडलेल्या प्रकरणात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने धाडसाने पुढे येत ओतूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करून आरोपी रमेश सखाराम दाभारे यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनवाई जुन्नर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय विशेष न्यायाधीश यांच्यासमोर झाली. सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला पोस्को कायद्याअंतर्गत आणि संबंधित भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार 3 वर्षाचा साधा कारावास तसेच 1,000 रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आणखी 6 महिन्याचा कारावास भोगावा लागणार आहे. या गुन्ह्याच्या तपासात ओतूर पोलिसांसह पुणे ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, सरकारी वकील आणि न्यायालयीन पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या निकालामुळे महिला आणि अल्पवयीन मुलीविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना कठोर शिक्षा होऊ शकते असा ठाम संदेश समाजात गेला आहे. तसेच पीडित मुलीने दाखवलेल्या धाडसाचे आणि पोलीस तसेच न्यायालयाच्या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमचा चॅनल आवाज लोकशाहीचा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.